टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये LPG गॅस टँकरचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातानंतर सध्या या गॅसमधून या टँकरमधून जी गॅस गळती झालेली आहे त्यामुळं बाव नदी पूल या परिसरातल्या काही घरांनी या ठिकाणी पेट घेतलेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की ज्या क्षणी गॅस लीक झाला त्यावेळेला हा घराजवळचा गोठासुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेला पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की पूर्ण हे घर जे आहे ते या गॅस नंतरच्या जो लीक झाला त्याच्यानंतर जो भडका उडाला आगीचा त्यानंतर पूर्णतः ही रिक्षा देखील या ठिकाणी जळून खाक झालेली पाहायला मिळते। अत्यंत वेदनादायी असं हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा या ठिकाणी या आगीमध्ये जळालेली पाहायला मिळते। भरपूर नुकसान या ठिकाणचं लोकांचं झालेलं आहे। ज्यानंतर अपघात झाला ज्यावेळेला अपघात झाला त्याच्यानंतर हा LPG गॅस टँकरमधला जो गॅस आहे तो लीक झाला आणि त्यानंतर ही आग लागली। आपल्यासोबत या ठिकाणचे या घरामधले काही लोक आहेत। नेमकं साहेब काय घडलं काय सांगाल? ॲक्सिडेंट म्हणजे ते टँकर पलटी झाल्यानंतर त्याचा स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर तो जो गॅस भरपूर आला त्यामुळे आम्हाला काही सुद्धा इकडे दिसत नव्हतं आणि नंतर ती आग लागून पेटलं, बाहेरून पेटत आलं ते सगळं। काय काय नुकसान झालं तुमचं? नुकसान म्हणजे भरपूर झालं। आमचं घरातलं सामान सगळं जळून गेलं, म्हैस एक पूर्ण जळाली, वासरू अर्धवट जळालंय, 2 गाड्यांचं नुकसान झालंय। गाड्या कुठल्या कुठल्या आहेत काय सांगाल? कार आहे आणि रिक्षा आहे, मोटरसायकल आहे, पर आमचा पेंडा जळला, आमची म्हैस जळली, आमचं भरपूर नुकसान झालं। खालचे पण सगळं अंतरून जळली। त्यावेळेला काय झालं नेमकं? गॅसचा हे झालं, स्फोट झाला ट्रकचा, त्याच्यामुळे इकडे घराला धूर आला म्हणून आम्ही सगळी लोक पळून गेलो आणि नंतर आम्हाला जेव्हा मला समजलं तसं मी यांना दोघांना बोलवलं, त्याच्यानंतर मग सगळे आम्ही आग विझवायला लागलो। मग सगळी माणसं आली, त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांनी विझवायचा प्रयत्न केला पण सगळं खाक झालेलं होतं घराचं। नक्कीच गॅस जो लीक झाला त्याच्यानंतर या ठिकाणी आग लागलेली पाहायला मिळते आहे। अनेक घरामध्ये या ठिकाणी आग लागलेली आहे आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही आग सध्या विझवली असली तरी पण गॅस टँकरमधून जो गॅस लीक होतो आहे तो सध्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू असलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, निवळी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।